राहुरी पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असून राहुरी शहरात झालेल्या प्रचार फेरीला पदाधिकारी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। घोषणाबाजी, जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणात कर्डिले यांच्या प्रचाराला वेग आला आहे। प्रचारादरम्यान बोलताना अक्षय कर्डिले यांनी भावनिक शब्दात जनतेशी संवाद साधला। स्वर्गीय कर्डिले यांनी मोठा परिवार तयार केला आहे। आज प्रत्येक ठिकाणी कर्डिले साहेबांची उणीव जाणवते। गेल्या 30 वर्षात त्यांनी जनतेची निष्ठेनं सेवा केली। त्यांनी उभारलेलं कार्य पुढे नेणं हीच माझी जबाबदारी आहे। तुमच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही। तुम्ही फक्त येणाऱ्या 8 दिवस मला द्या। पुढील काळात मी पूर्णपणे तुमचाच आहे असं ते म्हणाले। याचबरोबर तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी उभं राहत मला बळ दिलं। गेल्या 6 महिन्यात तुम्ही ज्या पद्धतीनं साथ दिली त्याबद्दल मी ऋणी आहे। 2029 पर्यंत एकही विकास काम शिल्लक राहणार नाही याची हमी देतो। ही निवडणूक हलक्यात घेणार नाही। 2024 प्रमाणेच पूर्ण ताकदीनं लढणार आहोत। भविष्यात एकही तक्रार राहणार नाही हा माझा शब्द आहे। जनताच माझे साहेब आहे आणि माझा परिवार आहे। येणारा विजय हा फक्त साहेबांसाठी आणि जनतेची कामं करण्यासाठी असेल असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। प्रेमाचं नातं तयार झाले। आपल्या गावातला कुठलाही व्यक्ती साहेबांकडे आला एखादा प्रश्न घेऊन काम घेऊन तर साहेब कधीच त्या कामाला डावलत नव्हते, कोणाचा शब्द खाली पडून देत नव्हते। आजपर्यंत ज्या ज्या इच्छा अपेक्षा आपण साहेबांकडे व्यक्त केल्या त्या सगळ्या साहेबांनी पूर्ण करून दिले। 2009 मध्ये साहेब पहिल्यांदा आपल्या मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले। त्यावेळी जर पाहिलं तर आपल्याकडे इथं कोणीच नव्हतं, पण आज 2026 मध्ये मी पाहतोय की मोठा परिवार आपल्या धामोरी गावामध्ये साहेबांनी स्वतःचा तयार केला। हा परिवार तयार करण्यामध्ये भरपूर साहेबांचा परिश्रम घ्यावा लागले, भरपूर कष्ट केले, रक्ताचं साहेबांनी पाणी केलं। जे जे करता येईल तो प्रयत्न साहेबांनी या 17 वर्षाच्या काळामध्ये केला आणि आज मी पाहतो की 6 महिन्यापासून तोच परिवार माझ्या स्वतःचा परिवार म्हणून माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे। मला ताकद प्रत्येक व्यक्ती देतोय। माझ्या परिवाराला धीर देण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे। आजही मला सगळ्यांचा हाच प्रयत्न वाटतो की सगळ्यांना असं वाटतं की मला साहेबांची उणीव भासून नाही द्यायची किंवा साहेब आपल्यामध्ये नाही येत असं प्रत्येकजण प्रयत्न करतोय की वाटून नाही द्यायचं। कारण की एवढी भावना आणि एवढं प्रेम या 17 वर्षाच्या काळामध्ये साहेबांचं तुमच्यावरती होतं आणि आज प्रत्येकजण त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन मला प्रेम आणि सांभाळायचं काम करतोय। हे दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट असे वाईट दिवस कोणत्याच मुलावर परिवारावर यावा नाही। कारण की आयुष्यामध्ये वाईटात वाईट काय होऊ शकतं साहेब नाही आणि तेच आज मी भोगतोय। पण या दिवसामध्ये तुम्ही सर्वांनी मला जो आधार दिलाय तो मात्र मी कधीच माझ्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकणार नाही। कारण की तुम्ही सर्वांनी या दिवसामध्ये मला जी ताकद माझ्या पाठीमागे उभा केली त्यामुळेच आज मी एक पाऊल पुढे चलतोय, उचलू शकतोय। धामोरीवरती जसं साहेबांचं प्रेम होतं, भविष्याच्या वाटचालीमध्ये माझ्याकडून पण हाच प्रयत्न राहील की त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन आपल्या गावात प्रेम घ्यावं। आजपर्यंत कधीच कोणता शब्द गावाला नाही, कधीच कोणत्या गोष्टीला साहेब गावामध्ये काही जरी असलं तर नाही म्हणले नाही। तसंच मी आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या धामोरी गावासाठी माझ्याकडून पण कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही। 100% पूर्ण ताकदीने जेवढे प्रत्येकाला ताकद देता येईल मी देण्याचं काम करेन। कारण की हे फक्त राजकारणच म्हणून नाही तर राजकारणाच्या पलीकडे आता आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलण्याचं तयार झाले। सगळं काही मी आयुष्यामध्ये विसरू शकतो, पण ह्या दिवसात ज्यांनी मला साथ आणि ताकद दिली त्यांना मात्र मी कधीच माझा शेवट उपर्यंत विसरू शकणार नाही। कारण की अनेक गोष्टी घडते, अनेक प्रसंग जीवनामध्ये येते, आयुष्य भरपूर मोठे लांब जायचे, बरंच काही होईल नाही होईल
पण हे दिवस मात्र माझ्यासाठी असे झाले की सगळं काही एक क्षणात मी विसरू शकतो, भावना संपून जाऊ शकतात एखाद्या वस्तूवरती, एखाद्या गोष्टीवरती, पण या दिवसाची भावना मात्र माझ्या हृदयात कायम राहणार. पण केलं तरी एक एक मिनिट मला सगळ्या गोष्टी आठवतात, विसरू कधीच शकणार नाही मी. म्हणून आपण सर्वांनी आज माझ्यावर भरपूर विश्वास टाकला. हा विश्वास नक्कीच याला कधीच तडा जाणार नाही. जसं साहेब तुमच्यासाठी होते, जसं काम करत होते, गावामध्ये विकास, राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाच्या सुखादुःखात सहभागी होणे, त्याचबरोबर फोनवर असू, भेटून असू, समक्ष असू, पुढेही जरी आपण काही जरी काम सांगितलं त्यांना, तरी पण 100% ते कुटुंबातल्या सदस्यासारखंच प्रत्येकाला न्याय द्यायचे, काम करायचे. कारण की विकास कामाबरोबर प्रत्येकाच्या साहेबांवरती एक मोठा विश्वास तयार झाला होता आणि साहेब देखील तेवढ्याच विश्वासाने आणि जबाबदारीने सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेऊन प्रश्न मोकळे करायचे. म्हणून हा विश्वास नक्कीच 100% तुम्हाला जसा साहेबांवरती तुमचा होता तोच येणाऱ्या या 3.5 वर्षामध्ये मी तुमचा संपादित करीन आणि नक्कीच भविष्यात चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना न्याय देण्याचा माझ्याकडून पूर्णपणे प्रयत्न राहील. म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये भविष्याच्या वाटचालीसाठी आपलं एक मत महत्वाचं आहे आणि ते करण्याकरता आपण सर्वांनी 8 दिवस माझ्यासाठी वेळ द्या. 8 दिवस फक्त मी तुम्हाला माझ्यासाठी मागतोय. 4 महिन्यानंतर मी पूर्ण तुमचा आहे. तुम्ही जे सांगता ते काम 100% मी पूर्ण करेन आणि नक्कीच सरकार आपल्या सोबत आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्याला ताकद देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं विशेष प्रेम, लक्ष आणि मार्गदर्शन मला आहे. आपल्या मतदारसंघाची त्यांना काळजी आहे. त्यामुळं पूर्ण ताकद आपल्याला 100% ते देतात आणि सर्वांचंच याच्यामध्ये योगदान ह्या निवडणुकीमध्ये 100% आहे. असं कुणीच नाही की जो व्यक्ती या निवडणुकीमध्ये सहभाग घेत नाही. प्रत्येक जण हा साहेबांसाठी आज एकत्र आला. आपल्या समोर प्राजक्तदादा देखील उभा असणार होते. त्यांनी मनाचा मोठेपणा केला. त्यांनी निवडणुकीसाठी मला संधी दिलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि सर्वांची इकडून पाटील साहेबांची मोठी ताकद आहे. उदयदादांचे रात्रदिवस झाले काम करतायत. प्रत्येक जण हा फुलाची पाकळी स्वतःचं योगदान, साहेबांच्या प्रती असलेली भावना खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये मला पाहायला मिळते की साहेबांनी जे 30-35 वर्ष रात्रदिवस एक करून प्रत्येकासाठी वेळ दिला, काम केलं. अनेक गोष्टी ह्या प्रवासामध्ये घडल्या. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या हृदयातून आज खरं दिसून येत आहेत. म्हणून आपण सर्वांनीच आता 8 दिवस कुठल्या गोष्टी हलक्यात न घेता आपण सर्वांनी ह्या निवडणुकीला सामोऱ्या जात असताना प्रत्येक एक मतदारापर्यंत आपण आता काम चालू केलं पाहिजे. प्रत्येकाला या निवडणुकीचं महत्व सांगितलं पाहिजे. तर हा विजय फक्त आणि फक्त साहेबांसाठी आहे, तुमच्या सर्वांचं काम करण्यासाठी आहे आणि नक्कीच 2029 पर्यंत आपण पोहोचतो. काही समस्या, प्रश्न मला माहिती आहे. 2024लाच तुम्ही त्या साहेबांसमोर मांडलेले होते. आज त्याच याद्या, त्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत. म्हणून 29 पर्यंत पोहोचतो. आपल्याला खात्री देतो की एकही काम तुमच्या गावातलं विषय ठेवणार नाही. सगळे पूर्ण झालेले बघायला मिळतील. सगळे नाते पूर्णपणे जपण्याचा प्रयत्न मी 100% करेन. एवढंच या निमित्तानं आपल्याला सर्वांना सांगतो. पण मात्र आपण ह्या 8 दिवस मात्र आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं एवढी सगळ्यांना नम्र विनंती. आपल्या सर्वांनाच घेऊन मी भविष्याची वाटचाल करेल. कारण की तुम्हीच माझ्यासाठी आता साहेब आहात, तुम्हीच माझ्यासाठी माझा परिवार आहात आणि परिवारालाच घेऊन मी पुढच्या दिशेने चालेल. एवढंच या निमित्तानं सांगतो ना आपल्याला सर्वांना भविष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. जय श्रीराम. दरम्यान नागरिकांनीही आपल्या भावना व्यक्त करत कर्डिले यांना जोरदार पाठिंबा दर्शवलाय. कर्डिले साहेब आणि विखे पाटील यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामं केली आहेत. ही निवडणूक केवळ राजकारणाची नसून भावनेची आहे. आता राजकारण करण्याची वेळ नाही, तर अक्षयदादांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची वेळ आहे, असं मतही नागरिकांनी व्यक्त केलं. येस9 मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.